चला, हे आजचं फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही लिहून घेता का? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 40 पॉझिटिव्ह इंटिजर्स डिव्हिजिबल बाय 6. सोल्युशन: द लिस्ट ऑफ positive integers, list of positive integers divisible by 6r. चला, 6 डिवाइड करणारे नंबर कोणकोणते आहेत? 6 1 जार 6, 6 2 जार 6चा टेबलच म्हणायचो. 6 3 जार 18 डॅश 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 डॅश. हिअर a इज इक्वल टू 6, डी इक्वल टू, दोघांची सबट्रॅक्शन करा. 12 मायनस 6 किती येतं? 6. आणि तुम्हाला काढायचे काय? सम. पण किती जणांचे? फर्स्ट 40 म्हणजे S40 इज इक्वल टू हाऊ मच? आणि n म्हणजे 40 आहे बरं का इथं. चला, SNचा फॉर्म्युला काय आहे? SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. nची व्हॅल्यू 40 आहे बरं का. S40 इक्वल टू 40/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a 6 आणि प्लस n 40 मायनस 1 इंटू डी पण 6 आहे बघा. सो या 2 डिवाइड केल्यावर 20 येते बघा इथं. ह्या दोघात प्रोडक्ट 12 प्लस हे 39 इंटू 6, 39 इंटू 6. सो इज इक्वल टू 20 इंटू ब्रॅकेट 12 प्लस ह्या दोघात प्रोडक्ट करू आता. 6 9 जार 54, बरोबर आहे का? 6 9 जार 54 कॅरी 5. 6 3 जार 18 प्लस 5 23 येते बघा. 23. सो 20 इंटू ह्या दोघांची सम 246. 12 प्लस 34 246. चला, आता ह्या दोघात प्रॉडक्ट करा. 20 मधला 0 ठेवा इथं बाजूला. 2 6 जार 12 कॅरी 1. 2 4 जार 8 प्लस 1 9. 2 2 जार 4. अँड सो S40 आहे बघा हे. अँड सो S40 इक्वल टू 4920. S40 इक्वल टू 4920. चला, दुसरं करता का? नंबर 2 हे सॉल्व करा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट sum of first 15 multiples find the sum of first 15 multiples of 8. आता मल्टिपल्स ऑफ 8 म्हणजे 8चं टेबल म्हणायचं. द लिस्ट ऑफ मल्टिपल्स ऑफ 8 आर. चला, 8 1 द 8, 8 2 जार 16, 8 3 जार 24 अप टू डॅश 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 डॅश. हिअर ए इज इक्वल टू 8, बरोबर आहे का? डी इज इक्वल टू 8. 16 मायनस 8 8. आणि तुम्हाला काढायचं काय? सम ऑफ फर्स्ट 15 म्हणजे पहिल्या फर्स्ट 15 टर्मची काय काढा? सम म्हणजे S15 काढायचं. S15 इज इक्वल टू हाऊ मच? अँड n इज इक्वल टू 15 आहे बघा. हे ए, हे डी आणि हे S15 काढायचे म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे? 15 आहे. तर SNचा फॉर्म्युला यूज करा आणि एक्झाम्पल करा. SNचा फॉर्म्युला यूज करा, एक्झाम्पल करा. याचं ॲन्सर येतं पहा. शेवटी S15 इक्वल टू 960 येते बघा ॲन्सर. असा आला का ॲन्सर? 960. चला, नंबर 3 फाइंड द सम ऑफ ऑड नंबर्स. नंबर 3
find the sum of odd numbers between 0 and 250. Between 0 and 250, sorry, only 50. Solution. Odd numbers between 0 and 50. हे 0 आणि 50 मध्ये ऑड नंबर, पहिला नंबर कोणता आहे सांगा? 1. 0च्या नंतर ऑड नंबर कोणता आहे? 1, पुन्हा 3, पुन्हा 5 डॅश डॅश डॅश, आणि 50 तर ऑड नंबर नाही, त्याच्या मागे कोण आहे? 49. मग ते नंबर लिहूयात. द लिस्ट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 0 and 50 आर. 0 आणि 50 मध्ये पहिला कोणता आहे? 1, पुन्हा 3 ऑड नंबर बरं का, 5 डॅश डॅश डॅश, आणि शेवटचा कोणता आहे? 49. हिअर ए इज इक्वल टू 1, बरोबर आहे का? डी इज इक्वल टू 2, ह्या दोघा सबट्रॅक्शन. पुन्हा ए एन दिलं आहे बघा, ए एन इज इक्वल टू 49. हे लास्टचा म्हणजे ए एन असतं. आणि फाइंड द सम ऑफ ऑड नंबर्स म्हणजे तुम्हाला काढायचं काय? एस एन. एस एन इज इक्वल टू हाऊ मच? एस एन इज इक्वल टू हाऊ मच? पहिला फॉर्म्युला ए एनचा यूज करू, दुसरा फॉर्म्युला एस एनचा. नंबर 1, ए एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए एनची व्हॅल्यू 49. 49 इक्वल टू ए आहे 1 प्लस एन मात्र माहीत नाही बरं का, एन मायनस 1 इंटू डी. डी आहे 2, हे बघा हे डी आणि हे ए, प्लस इकडून मायनस 49 मायनस 1 इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. हे तर 48. 48 इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2 इंटू 2 इकडून डिवाइड 48 अपॉन 2 इक्वल टू एन मायनस 1, आणि हे 2 2 जार 2 4 जार, सो 24 इक्वल टू एन मायनस 1. मायनस 1 इकडून प्लस 1, मायनस 24 प्लस 1 इज इक्वल टू एन, अँड एन इज इक्वल टू 25. म्हणजे ह्याचा अर्थ असा होता आहे, एन इज इक्वल टू 25 म्हणजे हे 0 ते 50च्या मध्ये ऑड नंबर किती आहेत? 25. हे पहिला, दुसरा, तिसरा, आणि हे 25th. फर्स्ट ऑड नंबर, सेकंड ऑड नंबर, थर्ड ऑड नंबर, आणि हे 25th ऑड नंबर. आता या सगळ्यांची सम काढायची आहे का? एवढे नंबर 1 2 3 4 अप टू हे एवढे, तर हे एस एन काढायचं. नंबर 2, एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू ब्रॅकेट ए प्लस ए एन. एस एनचा फॉर्म्युला छोटा वापरला बघा. का बरं? आपल्याकडे ए पण आहे आणि आपल्याकडे ए एन पण आहे. फर्स्ट टर्म आहे, आपल्याकडे लास्ट टर्म आहे. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, आणि यांची पण व्हॅल्यू आहे 25. मग एस 25 इज इक्वल टू 25 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म 1, हे का हे, आणि लास्ट टर्म 49. अँड सो 25 बाय 2 इंटू ह्या दोघा सम 50. हे 25 2 इन हे 50, 2 1 2 2 2 2 जार 4, 2 5 जार, 25 इंटू 25 625. अँड सो एस 25 इक्वल टू 625. म्हणजे हे पहा, 0 आणि 50 याच्या मधल्या नंबरची, ऑड नंबरची सम किती येते? 625. असं त्याचा अर्थ आहे बघा. नंबर 4, चला नंबर 4, द सम ऑफ फर्स्ट the sum of first 7 terms of an AP is 49, and that of
that of 17 terms is 289. Full stop. Find the sum of n terms. Find the sum of n terms. चला सोल्युशन बघूया काय काय दिलं काय नाही. हे पहा सम आहे 49. पुन्हा दुसरी सम आहे 289. सम ऑफ फर्स्ट 7 टर्म्स ऑफ एन ए पी इज 49. म्हणजे S7 7 टर्मची सम किती आहे 49. मग दिलं आहे काय S7 इज इक्वल टू 49. हे एक दिलं आहे. पुन्हा अँड दॅट ऑफ 17 टर्म्स म्हणजे सम ऑफ 17 टर्म्स दिले बघा. S17 इज इक्वल टू 289 असं दिलं आहे बरं काय बघा. 7 टर्मची सम किती आहे 49 आणि 17 टर्मची सम किती आहे 289. आणि फाइंड द सम ऑफ समच काढायचे आपण किती टर्मची SN. SN इज इक्वल टू हो म्हणजे एन टर्मची सम काढायची आहे. 7 टर्मची सम किती आहे 49. पुन्हा 17 टर्मची सम किती आहे 289 आणि तुम्हाला काढायचं काय सम ऑफ एन टर्म्स. मग आता पहिल्यांदा SNचा फॉर्म्युला यूज करा. पुन्हा पण SNचाच फॉर्म्युला यूज करा आणि पुन्हा पण SNचाच फॉर्म्युला यूज करा. बघा येईल तुम्हाला असं मला वाटेल बरं का. चला नंबर 1 SN इज इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू 7 आहे बघा. 7 7 इथं 7. S7 इक्वल टू 7 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस हे 7 मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू 7 यांची व्हॅल्यू 7 यांची व्हॅल्यू 7. आता S7ची व्हॅल्यू आहे 49. मग 49 ह्या S7ची व्हॅल्यू 7 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस हे 6d येते बघा. 2a प्लस 6d. आता हा या 7ला इकडे डिवाईड होत नाही. मग ह्या 7ला इकडे पाठवू हे 2ला इकडे पाठवू. डिवायडेड 2 इकडून मल्टिप्लाय आणि ह्या मल्टिप्लाय 7 इकडून डिवाईड. म्हणजे हे 2 वर जातील आणि 7 खाली येतील. मग 49 इंटू 2 हे 2 गेले मल्टिप्लायमध्ये आणि हे 7 इक्वल टू इथं 2a प्लस 6d. हा ब्रॅकेट राहील ना. 7 1 7 7 7 जार बरोबर आहे का. 7 1 7 7 7 जार 7 इंटू 2 14. 14 इक्वल टू 2a प्लस 6d डिवायडिंग बाय 2. याला 2 न याला 2 न याला 2 न ह्याला 2 न डिवाईड केल्यावर किती येते 7 इक्वल टू याला 2 न डिवाईड केल्यावर ए आणि ह्याला 3d. हे इक्वेशन नंबर 1. आता याच्यासाठी पुन्हा SNचा फॉर्म्युला यूज करू. नंबर 2 SN इज इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. SN यांची व्हॅल्यू 17 आहे बघा. 17 17 17. S17 इक्वल टू 17 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 17 मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू 17 यांची व्हॅल्यू 17 यांची व्हॅल्यू 17. आता S17 दिलं आहे आपल्याला 289 आहे बघा ह्याची व्हॅल्यू. मग ह्याच्या खाली 289 इक्वल टू 17 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 16d. 17 मायनस 1 16d. हे डिवायडेड 2 इकडून मल्टिप्लाय आणि हे मल्टिप्लाय इकडून डिवाइड. सो 289 इंटू 2 अपॉन 17 इक्वल टू 2a प्लस 16d. 17 1 17 17 17 r म्हणजे ह्या 17चा स्क्वेअर आहे बघा. हा 17 1 17 कॅरी 11 17 7 जार 119 आणि हे 34 इक्वल टू 2a प्लस 6d डिवायडिंग बाय 2. याला 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 2 न डिवाइड केला. याला 2 न डिवाइड केल्यावर 17 इक्वल टू याला 2 न डिवाइड केल्यावर a प्लस 3d
आणि ह्याला नंबर 2. सॉरी हां, इथं 16 आहे तरी इथं 16ला मी 6 लिहिलं होतं बघा. आणि इथं किती येतं मग 8D. आता इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 सॉल्व करू. नाव 7 = a + 3D हे इक्वेशन नंबर 1 आणि हे 17 = a + 8D हे इक्वेशन नंबर. चला हे ए इक्वल आहेत बघा. मग हे कॅन्सल करण्यासाठी ह्या दोघांचे साईन चेंज करू, म्हणजे ह्या सगळ्यांचे साईन चेंज करू. मायनस 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 हे दोघं कॅन्सल. 17 - 10 7 10 मोठ्याचं साईन मायनस. 8D - 3D 5D मोठ्याचं साईन मायनस. आता दोन्हीकडं मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. 10 = 5D इंटू 5 इकडे डिवाइड 10/5 = D. दॅट इज D = 2. आता डीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवूया. कुठं इक्वेशन नंबर 1 हे का हे पुटिंग व्हॅल्यू ऑफ D, पुटिंग व्हॅल्यू ऑफ D इन इक्वेशन 1. तर डीची व्हॅल्यू 1मध्ये ठेवू. 7 = a + 3D. 7 = a + 3 × 2. 7 = a + 6 + 6 इकडे मायनस. 7 - 6 = a. a is equal to 1. a is equal to 1. आता काय करू, हे थोडं मी मोडतो आणि आता एस एनची व्हॅल्यू करू. पुन्हा एस एनचा एक फॉर्म्युला यूज करू. नंबर 3 इथं हे पहा. पुन्हा एस एनचा फॉर्म्युला. एस एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 × D. चला एनची व्हॅल्यू ठेवायची नाही बरं का, आपल्याला एस एन शोधायचं आहे. एनची व्हॅल्यू नाही. n/2 इंटू ब्रॅकेट 2 × a1 आहे बघा. a1 आणि D किती आहे 2. a1 + n - 1 × D2. सो n/2 इंटू ब्रॅकेट 2 × 1 2 प्लस. आता ह्या 2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, म्हणजे ह्या 2 nला मल्टिप्लाय करू, 2 1ला मल्टिप्लाय करू. 2 × n 2n मायनस 2 × 1 2 प्लस 2 - 2 0 होते बा. सो n/2 × 2n हे 2n राहते ना. अँड सो 2 2 कॅन्सल. n × n n². अँड सो Sn = हे n² येते बघा आन्सर. तर 7th सम ऑफ 7 टर्म इज इक्वल टू 49. सम ऑफ 17 टर्म इज इक्वल टू 289 हे आपल्याला दिलं आहे आणि आपल्याला एस एन काढायचं. तर ते ही प्रोसिजर आहे बघा त्याची. चला नेक्स्ट नंबर 5th सॉल्व करता का हे बाळांनो, हे सॉल्व करा. चला नंबर 5th. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 51 टर्म्स. फाइंड द sum of first 51 terms of an AP whose second and third terms are 14 and 18 respectively. चला पाहता का. सोल्युशन. सम ऑफ फर्स्ट 51 टर्म्स म्हणजे S51 आहे बघा. हे इज इक्वल टू हाऊ मच
Find the sum of first 51 terms of an AP whose second and third terms are 14 and 18. म्हणजे सेकंड टर्म दिले बरं का, ए सेकंड इज इक्वल टू 14, A2 इज इक्वल टू 14 आहे बघा, आणि थर्ड टर्म म्हणजे A3 इज इक्वल टू 18. आता तुम्हाला इथं 3 फॉर्म्युला यूज करायचे बघा. पहिला फॉर्म्युला SNचा, दुसरा फॉर्म्युला ANचा आणि तिसरा फॉर्म्युला ANचा. तर पहिल्यांदा ANचा फॉर्म्युला यूज करू, कारण हे दिलं आहे आपल्याला, हे पण दिलं आहे. ANचा फर्स्ट, ANचा सेकंड आणि SNचा थर्ड. चलो नंबर 1, AN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा बघा. यांची व्हॅल्यू 2 आहे बघा. A2 इज इक्वल टू A प्लस 2-1 इंटू D. आता A2ची व्हॅल्यू 14 आहे, तर याची व्हॅल्यू 14 इक्वल टू A प्लस 2-1 म्हणजे 1D म्हणजे D. 1D म्हणजे काय, D. नंबर 2, आता याच्यासाठी A3 इज इक्वल टू AN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. यांची व्हॅल्यू 3. A3 इज इक्वल टू A प्लस 3-1 इंटू D. A3ची व्हॅल्यू किती आहे, 18 इक्वल टू A प्लस 2D. आणि हे नंबर 2. आता दोन इक्वेशन सॉल्व करू. नाव 14 इक्वल टू A प्लस D, याला नंबर 1. आणि दुसरं 18 इक्वल टू A प्लस 2D, याला नंबर 2. आता पुन्हा हे कॅन्सल करण्यासाठी साईन चेंज करू. हे मायनस, हे मायनस, हे मायनस, प्लसचं मायनस केलं, प्लसचं मायनस केलं, प्लसचं मायनस साईन चेंज केलं. 18 मायनस 14 4, मोठ्याचं साईन मायनस, प्लस ए मायनस ए 0, 2D मायनस D, 2D मायनस D, मोठ्याचं साईन मायनस, पुन्हा मायनस मायनस प्लस, D इक्वल टू 4. पुन्हा Dची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ D इन इक्वेशन 1, तर ह्याच्यामध्ये ठेवू 14 इक्वल टू A प्लस D. सो 14 इक्वल टू A प्लस D किती आहे, 4. हे Dची व्हॅल्यू 4, प्लस 4 इकडे मायनस, 14 मायनस 4 इक्वल टू A, अँड A इक्वल टू 10. आपल्याकडे A आहे, आपल्याकडे D आहे. आता S51 काढू, म्हणजे SNचा फॉर्म्युला यूज करू. नंबर 3, SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. हे SNचा मोठा फॉर्म्युला. आता Nची व्हॅल्यू 51 आहे, Aची व्हॅल्यू 10 आहे, Dची व्हॅल्यू 4 आहे. टाकूया N51, N51, N51. S51 इक्वल टू 51/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू A 10 प्लस यांची व्हॅल्यू 51, 51 मायनस 1 इंटू D 4. चला आता हे सगळं सॉल्व करू. आता 51/2 इंटू ब्रॅकेट हे 20 प्लस हे 50 इंटू 4, 51 मायनस 1 50. सो 51/2 इंटू ब्रॅकेट 20 प्लस 200, ह्या दोघांचं प्रॉडक्ट. अँड सो 51/2 इंटू ह्या दोघांची सम 220. 2 न डिवाइड करा, 2 1 2, 2 1 2 अँड 0. सो 51 इंटू 110, 51 इंटू 110. ह्या दोघांच्या प्रॉडक्टमध्ये ह्या 0 पहिल्यांदा बाजूला ठेवूया, 110 मधला 0 बाजूला ठेवूया. आता 11 न मल्टिप्लाय करा. 11 1 11 कॅरी 1, 11 5 are 55 प्लस 1 56. अँड सो S51 आहे बघा हे. सो S51 हेच आहे ना का हे. S51ची व्हॅल्यू किती आली, 5610, 5610. चला नेक्स्ट, फाइंड द सम ऑफ. सॉल्व करता का हे, व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करा.
चला पुढं. फाइंड द सम ऑफ first 22 terms of an AP in which d equal to 7 and 22nd term is 149. चला सोल्यूशन. चला फाइंड द सम ऑफ फर्स्ट 22 टर्म्स. सम म्हणजे एक्स आणि 22 म्हणजे S22. S22 इज इक्वल टू हाऊ मच. पुन्हा नंतर इन विच डी इक्वल टू 7, डीची व्हॅल्यू 7 आहे. आणि आणखीन काय दिलं आहे, 22nd टर्म इज 149. टर्म म्हणजे ए, 22nd इज इक्वल टू 149. आता इथं एस एनचा एक फॉर्म्युला यूज करू आणि हे ए एनचा एक, पण पहिल्यांदा हा फॉर्म्युला यूज करू कारण ह्याची व्हॅल्यू दिली आहे ना आपल्याला. मग हा नको, तर हा पहिल्यांदा फॉर्म्युला. नंबर 1, ए एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एनची व्हॅल्यू 22. A22 इज इक्वल टू ए प्लस 22 मायनस 1 इंटू डी 7 आहे बघा. डीची व्हॅल्यू किती आहे 7. A22 149 इज इक्वल टू ए प्लस 21 इंटू 7. हे 21 इंटू 7 ह्या दोघा सबट्रॅक्शन. 149 इक्वल टू ए प्लस, चला ह्या दोघात प्रॉडक्ट करू. 7 1 द 7, 7 2 जार 14 आणि प्लस इकडे येऊन मायनस. 149 मायनस 147 इक्वल टू ए अँड ए इक्वल टू 2 आलं बघा. आता ए इक्वल टू 2. आपल्याकडे ए आहे, आपल्याकडे डी आहे. ए आहे, डी आहे. एस एनचा फॉर्म्युला यूज करू. नंबर 2, एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. S22 इज इक्वल टू 22 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए. A2 आहे बघा. यांची व्हॅल्यू 22 आहे बरं का. यांची व्हॅल्यू 22. एची व्हॅल्यू 2 प्लस 22 मायनस 1 इंटू डी 7. डी किती आहे 7. सो S22 इक्वल टू 11. ह्या 2 डिवाइड करा. हे 4 प्लस 21 इंटू 7. सो 11 इंटू ब्रॅकेट 4 प्लस ह्या दोघाचं प्रॉडक्ट 147 अँड सो 11 इंटू हे 151 येते बघा. ह्या दोघाचं सम. चला 11 मल्टिप्लाय करा. 11 1 ज 11 कॅरी 1. 11 5 जार 55 प्लस 1 56 कॅरी 5. 11 1 ज 11 प्लस 1 प्लस 5 16. सो S20 इज इक्वल टू 1661 आणि आपल्याला S22च काढायचं बघा. चला नेक्स्ट. नाहीतर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच घेऊया. ओके बाय.